मधुसूदन पेटकर लिखित मराठी ग्रामीण प्रेमकथा आता कुठे उमजू लागलं होतं. आज अनिल काहीसा अस्वस्थच वाटत होता. रोजच्या सारखा तो हसत नव्हता, बोलत नव्हता. काहीतरी बिनसलं होतं हे नक्की. सहज त्याला विचारलं, काय झालं, काय होतंय तुला, खरं सांग. तो म्हणाला, नाही रे, काय नाही. तरी पण त्याच्या बोलण्यात तो काहीतरी लपवत आहे असं वाटत होतं. मग मी त्याला खोलून खोलून विचारण्याचा प्रयत्न केला. मग तो काहीसा बोलता झाला. आज नागपंचमी. सकाळी घरासमोर बसलो होतो. ती मला जाताना दिसली. आज तिची पहिली पंचमी. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले आणि तो भूतकाळाचे एक एक पान उलगडू लागला. वनिता तशी शांत, सोज्वळ आणि मनमिळावू स्वभावाची होती. सर्वांसोबत तिचं नीटनेटकेपणानं बोलणं, वागणं असायचं. कधी ती कोणाशी भांडली नाही किंवा कोणाशी दुश्मनी नव्हती. अनिल तिचा शेजारी होता. जिल्हा परिषद शाळेपासून ते कॉलेजपर्यंत दोघांचा सोबत प्रवास होता. अनिलही फार सुंदर, शांत आणि कष्टाळू मुलगा होता. शाळेत असताना तो हुशार होता, पण त्याची परिस्थिती गरीब होती. कोणतीही गोष्ट मिळवण्याची त्याची जिद्द होती. शाळेत तो सर्वांचा लाडका होता. तशीच वनिता पण हुशार होती. शाळेत पहिल्या 5 क्रमांकात दोघे पण असायचे. चौथीत असल्यापासून दोघांचा सहवास खूप वाढला होता. दोघांना एकमेकांचा स्वभाव खूप आवडायचा. शाळेत जाताना सोबत, येताना सोबत, अभ्यास करायला सोबतच. इतकी दोघांची जवळीक होती. आपसुकच एकमेकात गुंतत गेले. वनिताला त्याचा शांत व भोळा स्वभाव खूप आवडायचा. वय वाढेल तशी दोघात जवळीक वाढत गेली. अनेकमेकांची ओढ निर्माण झाली. अनिल तसा साधा भोळा. तो आपल्या परिस्थितीनुसार राहत होता. घरची परिस्थिती बेताची असल्यानं घरच्या व शेतातील कामात तो आई वडिलांना मदत करत असे आणि त्यानंतर आपले शिक्षण तो पूर्ण करत होता. वनिता गोड स्वभावाची होती, परंतु तिचे वडील थोडेसे श्रीमंत असल्यानं वडिलांना वनितानं अनिल सोबत साधलेली जवळीक त्यांना खटकत असे. त्यांना वाटायचे आपली मुलगी वयात आली, थोड्या दिवसांनी तिचे हात पिवळे करायला लागतील. आज ती अशीच अनिल मध्ये गुंतत गेली तर हाताबाहेर जाईल, ही गोष्ट तिच्या वडिलांना म्हणजे शामरावला सतावत होती. वनिता आता 10वीत शिकत होती. 10वी झाली की चांगले स्थळ बघून तिचे 2चे 4 हात करायचे, हेच शामरावांनी डोक्यात हेरलं होतं. तिकडे एरवी अभ्यासात हुशार असणारी वनिता अनिलच्या विचारात दंग होत होती. तो तिला नेहमी समोर असावा असं वाटत होतं. या ना त्या बहाण्यानं तो तिच्या समोर दिसावा असे तिला वाटत होते. सुट्टी दिवशी कधी अभ्यासाच्या निमित्तानं तर कधी काकूशी म्हणजेच अनिलच्या आईशी गप्पा मारण्याच्या निमित्तानं ती अनिलच्या घरी यायची. कधी तो शेतात गेलेला असल्यास काहीतरी कारण काढून तिकडेच चक्रा मारायचे. एकंदरीत अनिलच्या प्रेमाकडे तिचे मन ओढ घेत होते. अनिलला या सर्व गोष्टी जाणवत होत्या, तरी देखील तो थोडासा दुर्लक्ष करायचा. कारण तिची परिस्थिती आणि आपली परिस्थिती त्याच्यात खूप फरक आहे. ती मोठ्या बापाची लेक आणि आपण गरीबाचं पोर. त्यामुळे त्याच्या मनाची द्विधा अवस्था होत होती. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण तो बहुतेक वेळा टाळत होता. हे तिच्याही लक्षात येत होतं. ती त्याला वारंवार या गोष्टीबद्दल विचारणा करायची. हल्ली अनिलचंही अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हतं. तोही तिच्या विचारात गुंतत होता. एके दिवशी शाळेत गेल्यावर पहिला तास झाला आणि गणिताचे जोशी सर आज रजेवर होते. त्यामुळे सर्वजण खुशीत होते. आज खेळायला मिळणार, मजा करायला मिळणार म्हणून सर्वजण आपापल्या पद्धतीनं एन्जॉय करत होते. मात्र वनिताचं काही लक्ष लागत नव्हतं. वर्गातील सर्व मुली खेळायला मैदानात गेल्या, परंतु वनिता आपल्या बेंचवर खाली मान घालून बसली होती. अनिल 5वी पासून अगदी तिच्या शेजारच्या बाकावर बसायचा. तिची उद्विग्नता पाहून अनिलनं वनिताला विचारले, का बसलीस अशी? काय त्रास होतोय का? काय दुखतंय का? तुला घरी सोडू का? तशी वनितानं वर मान केली आणि त्याला म्हणाली, अरे अनिल, मला तुला काही बोलायचंय. तसा अनिल एकदम घाबरून गेला आणि म्हणाला, का का काय बोलायचंय तुला? ती म्हणाली, मी नाही सांगणार तुला. एकटा कधी भेटशील ते सांग आधी. तो म्हणाला, अगं मी तर रोजच तुला भेटतो, तुझ्या समोर तर असतो. तशी ती म्हणाली, अरे भेटणं म्हणजे काय, त्याचा अर्थ नाही का समजला तुला? तो म्हणाला, म्हणजे? तशी ती उत्तरली, आता गणिताचे सर नाहीत. मी आता शाळेच्या पाठीमागच्या राधाच्या चिंचेखाली जाते. तू हळूच पाठीमागून मला भेटायला ये. हे ऐकून अनिल गर्भगळीत झाला. त्याला समजेना नक्की काय.
आपलं काही चुकलंय का? कशाला आपल्याला भेटायला बोलवते? त्याच्या मनात प्रश्नाचं काहूर माजलं होतं. वनिता उठली आणि त्या राधाच्या चिंचेच्या झाडाकडे निघून गेली. अनिल वर्गात एकटाच बेंचवर बसला होता. त्याला काही उमजत नव्हतं. कुणालाही न सांगता शाळेच्या समोरून दुसऱ्या रस्त्यानं लपत-छपत तो चिंचेच्या झाडाखाली तिला भेटायला गेला. वनितानं त्याला पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर एक आनंद ओसंडून वाहू लागला. तो तिच्या समोर उभा होता तशी ती पळत आली आणि त्याच्या गळ्यात पडली. तसा अनिल हबकून गेला. त्याला समजेना की काय चाललंय. वनिता त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. त्याला म्हणाली, काय झाले मला काही समजत नाही, पण तुझ्याशिवाय मला अन्नही गोड लागत नाही, झोप लागत नाही. सारखा तुझाच विचार माझ्या डोक्यात काहूर माजवतो. वाटते की तू नाही दिसलास की माझा जीव जातोय की काय. काय असेल रे? काय एवढी गुंतत चालले मी, आणि तू मला मात्र टाळतोस. अनिल स्तब्ध झाला, निरुत्तर झाला. तिच्या प्रश्नाचं त्याला उत्तर देता येत नव्हतं. तिच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या खांद्यावर ओघळत होते. लेखन मधुसूदन पेटकर. अभिवाचन आदिल शेख. संपूर्ण